अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ति ते संग उपशमो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी या पुण्यनगरीतील निगडी परिसरातील त्रिवेणी नगरातील श्रद्धावान उपरवट परिवार, उपरवट ताई साहेब, रोशनीताई, जावई आणि संपूर्ण नातेवाईक, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी तथा आपल्या बुद्ध विहाराशी संबंधित सर्वच उपस्थित उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या हित सुखासाठी तथागतांनी 26 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्माचा उपदेश करण्यास प्रारंभ करतो। तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। या प्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच अत्यंत सुंदर अशी आपणास धम्मदेशना देऊन उपकृत केले आहे, असे पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, त्याचबरोबर आमच्या समवेत असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि आपण सर्वजण, आपण आताच भंतेजींकडून धम्मदेशना श्रवण केली आहे। खरं तर भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी या मानवी जीवनाच्या बद्दलचं सत्य सांगितलेलं आहे। आपण दी ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून 4 आर्य सत्य पाहत आहात। 4 दुःख सांगितले, म्हणजे 4 आर्य सत्य सांगितले आणि त्यामध्ये पहिल्याच आर्य सत्यामध्ये 12 प्रकारचे दुःख भगवंताने सांगितलेली आहेत। म्हणजे जन्म दुःख आहे म्हणतात भगवान, माथारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, प्रिय लोक सोडून जाणे, प्रिय वस्तू सोडून जाणे दुःख आहे, अप्रिय लोक आपल्या जवळ येणे ते दुःख आहे आणि एकूणच 5 उपादान स्कंधच दुःख आहे। रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, हे 12 प्रकारचं दुःख आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येत असते। यातून सुटका मुक्त झाल्याशिवाय कुणाचीही नाही आहे। जेव्हा मुक्त होऊ तेव्हाच आपण या सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो। परंतु जोपर्यंत आपण इथे जिवंत आहोत आणि जोपर्यंत आसक्तीमध्ये जीवन जगतोय, जोपर्यंत 3 प्रकारच्या तृष्णेमध्ये आपण रममान होतोय, तोपर्यंत दुःख आपला पाठलाग करते। भगवंतानी धम्मपदातील पहिल्याच गाथेत सांगितलं की मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं। म्हणजे ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात, अगदी तद्वतच आपण जे म्हणून काही अकुशल कर्म करत असतो, या वाणीने, मनाने आणि शरीराने त्याचं पर्यावसन, त्याचा विपाक, त्याचा परिणाम स्वरूप दुःख आपल्या पाठीमागे त्या चाकाप्रमाणेच
कायमस्वरूपी येत असते. आणि ह्याच्या उलट धम्मपदात दुसरी गाथा सांगताना भगवंतांनी म्हटलेलं आहे, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततो न सुख मनवेती छायाव अनपायिनी. म्हणजे पहिल्या गाथेत भगवंत सांगतात की त्या चाकाप्रमाणे दुःख कसं पाठीमागेच राहते आपल्या, आणि दुसऱ्या गाथेत भगवान बुद्ध म्हणतात की जर आपण पुण्यवान असेल, कुशलकर्मी असेल, जर काया वाचा मनाने आपण पुण्यकर्म करत असेल, धम्माचं आचरण करत असेल, दान शील समाधीचा अभ्यास करत असेल, तर सुख सावली समान आपल्या सोबत राहते. ज्या प्रकारे सावली कधीही आपल्याला सोडत नाही, जिथे कुठे ज्या कोणत्या प्रकाशामध्ये आपण चालत असतो, बसत असतो, उठत असतो, तेव्हा नित्य सावली आपल्या सोबतच असते. आणि सुखही तेव्हाच आपल्या सोबत सावली समान राहते जेव्हा आपण पुण्यकर्म कुशल कर्म करत असतो, दान पुण्य करत असतो, शील पालन करत असतो किंवा ध्यान करत असतो. आणि म्हणून मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करून घेण्यासाठी म्हणून पुण्यकर्म अत्यंत महत्वाचं आहे. जसं आज आपण गौरव दादाच्या निमित्ताने उपरवट परिवाराच्या वतीने भिक्खू संघास परिष्कार आदी दान दिल्या जात आहे, आणि त्याच्या सुगतीकरिता आणि परिवाराच्या सुख शांतीसाठी करिता आपण हे पुण्यकर्म करीत आहोत. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की जीवन हे नश्वर आहे, प्रत्येकाचं क्षणभंगूर आहे, इथे नित्य शाश्वत राहणारं काहीच नाही आहे. म्हणजे भौतिक दृष्ट्या आपण जे जगाकडे पाहतोय त्याही कोणत्या वस्तू कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाही आहेत, आणि आपण हे जीवन जे जगतो आहे, हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालं आहे तेही कायमस्वरूपी नाही आहे. कधी कोणते बाळ आईच्या उदरात असताना जातात, तुम्ही गृहस्थ आहात, तुम्हाला याचा अनुभव आहे. कधी कधी 3 महिन्याची गर्भवती माता असते, काहीतरी निमित्त कारण ठरते आणि ते बाळ पोटातल्या पोटातच समजा निर्माण होण्याच्या पूर्वीच गतप्राण होते. कधी कधी 4 महिन्याची एखादी माता भगिनी असते, कधी 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 आणि 9 महिन्याची ही माता असते कधी कधी गर्भवती. कधी कधी ते पूर्ण दिवसही भरतात आणि काहीतरी निमित्त तिथं ठरते, बाळाचे अवयव बरोबर नाही म्हणा, किंवा पोटात असतानाच निमोनिया झाला, किंवा काहीतरी हृदयाचे ठोके कमी आहेत म्हणतील, किंवा हृदयाला छिद्र पडलेलं आहे म्हणतील, किंवा अजून काय जे काही डॉक्टर कारण सांगतील त्या कारणामुळे म्हणा कधी कधी पूर्ण दिवस भरलेले असताना देखील आईच्या उदरात देखील बाळांना मृत्युमुखी पडावं लागते. कधी कधी नुकतंच जन्मलेलं बाळही मरते, तुम्ही अनुभवत असाल. जन्मले बाळ, डिलिव्हरी झाली आहे, पोरगा झालाय, वजन चांगलं होतं, पोरगी झाली, वजन चांगलं होतं, कालच सांगितलं आम्ही प्रवचनामध्ये हे, तर तरी सुद्धा वजन जरी चांगलं असेल तरी काहीतरी निमित्त जर निर्माण झालं तिथे, तर बाळही जन्मलेलं बाळ एखाद्या तासामध्ये, एखाद्या दिवसामध्ये, एखाद्या रात्रीतून, आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून रांगायला लागल्यानंतर, किंवा बाल्यवयामध्ये, तरुणपणामध्ये, मध्यवयामध्ये, म्हातारपणामध्ये आणि 100 क्रॉस केल्यानंतर देखील आपल्याला मृत्यू बरोबर गाठतो. तो आपल्याला सोडू शकत नाही, कुणाला सोडणारा नाही मृत्यू. रोज वर्तमानपत्र पाहत जा, रोज न्यूज चॅनल पाहत राहा, कुठल्या ना कुठल्या ऍक्सिडेंटची बातमी असते बघा, कुणाच्या ना कुणाच्या मरण्याची बातमी असते, कुणीतरी विषप्राशन केलाय, कुणीतरी जाळून घेतलाय, कुणाचा तरी कशाने तरी मृत्यू झालाय, कुणीतरी कुणाला मारलाय, अशा बातम्या असतात. तुम्ही जर हे बघितलं म्हणजे जगाचा किंवा देशाचा, ज्याला काही जनगणना म्हणू आपण, किंवा मृत्यू आणि जन्माचा दर जर पाहिला, तर एका मिनिटाला कितीतरी बाळ इथे जन्मास येतात आणि एका मिनिटाला कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पटाचारेला किसा गौतमीला की हे भगिनी, असं समजू नको की तुझेच मुलं गेले आहेत, तुझेच पती गेलेले आहेत, तुझेच आई वडील गेले आहेत. या जगामध्ये असे असंख्य लोक आहेत, पावलागणिक लोक आहेत की ज्या घरातून कोणी ना कोणी गेलेला आहे. फरक एवढाच आहे की कुणाचे काल गेले, कुणाचे आज जातील, कुणाचे उद्या जातील, कुणाचं गेल्याचं वय कमी असेल, कुणाचं वय जास्त असेल, किंवा कुणाचं वय कसं असेल. फरक एवढाच आहे, कुणाची आई गेली असेल, कुणाची बहीण गेली असेल, कुणाची बहीण गेली असेल तर कुणाची पती, कुणाची पत्नी गेली असेल, कुणाचा भाऊ तर कुणाचा एकुलता एक मुलगा, कुणाचे 2 मुलं गेले असतील. मागे एका ठिकाणी बघा, इकडे कोल्हापूर सोलापूरकडेच का कुठेतरी एक घटना घडली होती. 2 मुलं लहान लहान भाऊ पोहायला म्हणून गेले तलावामध्ये आणि त्यांना माहिती नव्हतं. मोठ्या भावानं उडी मारली म्हणून छोट्याही भावानं उडी मारली, अगदी लहानच होते ते, आणि दोघेही उडी मारली आणि आतमध्येच ते गाळामध्ये फसून मरून गेले. बघा, 2 मुलं गेले, आईचा परिवाराचा एकुलता एक दादा गेला
अशा बऱ्याच घटना घडतात. आम्ही जिथे औरंगाबादला राहतो नेहमी सांगतो आम्ही, तिथे सुद्धा एक आई, त्यांचा एक मोठा मुलगा, तुम्ही ऐकलं असेल बघा, एकदम चांगला आमच्यासारखा मोठा मुलगा होता, त्याचंही 34-35 वर्ष वय असेल, चांगली बायको, त्याची तरुण बायको आहे, 2 लेकरं आहे, लहान लहान मुली आहेत, फार लहान, दादासारखी मुलगी असेल, त्याच्याही पेक्षा एक लहान मुलगी असेल, बारीक बारीक 2च मुली आहेत, एकुलता एक मुलगा आहे. तो तरणा बाण करता कमवता होता. मायबाप आता पूर्ण रिटायर्ड झालेले, म्हातारे झालेले आहे. या कोरोनाच्या दरम्यान बघा तो गेला, गतप्राण झाला. त्याही विहारात येतात, परिवार चांगला धार्मिक आहे. तर मृत्यू कधी कुणाच्या वाट्याला कसा येईल ह्याची गॅरंटी नाही आहे. जीवन हे अनिश्चित आहे, पण मृत्यू मात्र निश्चित आहे. हे भगवंताचं वचन आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. भगवान म्हणतात, जेव्हा अनित्य धर्म आपण जाणू की आपण सुद्धा मरणधर्मी आहोत किंवा परिस्थिती बदलणारी आहे, तरच आपण सुखी राहू शकतो. जर आपण त्याला चिपकून बसलो त्या दुःखाला, तर भगवान म्हणतात पटाचारी सारखे लोक पागल होऊ शकतात. ती पटाचारा बिचारी श्रीमंत घरामध्ये जन्माला आली आणि तिच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका मुलावर तिचं प्रेम जडलं आणि ती त्याच्याबरोबर विवाहबद्ध होते, त्याच्या घरी राहायला जाते आणि पती पत्नी म्हणून राहत असताना तिला दिवस जातात. दिवस गेल्यानंतर मग तिला बाळंतपणाच्या वेळेला माहेरची आठवण होते आणि ती तिच्या नवऱ्याला बोलून दाखवते की मला परवानगी द्याल तर किंवा मला सोडून द्याल तर मी माहेरी जाते, माझे आई वडील मला स्वीकारतील आता बाळंतपणाच्या वेळेला. तर तो तिचा नवरा तिला विरोध करतो आणि सांगतो की तुलाही मारतील, बाळालाही मारतील आई वडील, आणि मी आलो तर मलाही मारतील, आणि त्यापेक्षा तू इकडेच थांब, जाऊ नको, म्हणून तिला विरोध करतो तिचा पती. पहिल्यांदा ती थांबते. दुसऱ्यांदा जेव्हा गर्भवती राहते आणि बाळंतपणाचे दिवस जवळ येतात, तर तेव्हा सुद्धा तिला इच्छा होते, स्त्रीला इच्छा होते प्रत्येकीला आपल्या आई वडिलाकडे, तिला सेफ वाटते, कोणतीही पण स्त्री असो. आणि तिला पण पटाचारेला तशी जी इच्छा निर्माण झाली आणि ती जाण्यासाठी तयार होते. नवऱ्याला तेव्हाही विनंती करते की मला जाण्याची परवानगी द्या, पण नवरा पुन्हा तोच विचार करतो, तिला तेच बोलतो की अरे तू जाण्याचा विचार नको करू पटाचारा, गेलीस तर तुला तुझ्या आई वडील, तुझ्या घरचे लोक तुलाही मारतील, बाळालाही मारतील आणि मलाही मारतील. परंतु तिची तीव्र इच्छा असल्या कारणाने नवरा जसाही बाहेर गेला की ती त्या बाळाला घेते अगोदरच्या आणि निघते. तिचे दिवस भरलेले असतात, बाळंतपणाचे डिलिव्हरीचे दिवस 9 महिने 9 दिवस झाले असतील यदा कदाचित, तर ती जायला निघते. असेच पावसाळ्याचे दिवस असतात आणि जेव्हा माहेरच्या अगोदर एक नदी असते तिथपर्यंत ती पोहोचते आणि पोहोचल्यानंतर नदीच्या अलीकडेच असताना रिमझिम पाऊस सुरू असतो, इकडे तिकडे गवत असते, जवळपास कोणी मनुष्य नसते आणि तेव्हा नेमकं तिला बाळंतपणाच्या कळा सुरू होतात आणि तिच्याजवळ कोणीच नसते. एक छोटंसं बाळ, ते 1-1.5 वर्षाचं बाळ असेल अगोदरचं, आणि तिथेच ती डिलिव्हरी होते. तिचा नवरा तिच्या मागावर येतो तिला शोधत शोधत, आणि त्या नवऱ्याला माहित असते की ही गेली असेल यदा कदाचित, म्हणून तो निघतो आणि तिथे येऊन पाहतो तर तिने बाळाला नुकताच जन्म दिलाय. मग त्या बाळाला झोपवण्यासाठी, टाकण्यासाठी म्हणून गवत काढण्यासाठी तो बाजूला जातो. गवत काढण्याचा निमित्त होते आणि तो सर्पदंशानं तिथे जागेवर गतप्राण होतो. पटाचारा पाहते, एक तर ती ओली बाळंती नसते, बाळाला जन्म दिल्यावर एखाद्या स्त्रीचा पुनर्जन्म होतो म्हणतात, त्या वेदना, तो त्रास, तिचाच तो अनुभव असतो. आणि त्या दरम्यान तेवढ्या दुःखामध्ये, कष्टामध्ये, वेदनेमध्ये आपल्या नवऱ्याला पाहते, स्वतःच्या डोळ्याने तोंडातून फेस येत आहे, तो हातपाय असे असे करत आहे आणि मरत आहे. तिथे ती काहीच करू शकत नाही. काय करू शकेल त्या ठिकाणी? ती काहीच करू शकली नाही. पाहिला नवऱ्याचा मृत्यू झालाय, एकदम ती खचून गेली तिथे. आता सासरी जाऊन पण उपयोग नाही आहे, सासरी आपलं कोणी नाही आहे, म्हणून आपण माहेरी गेली पाहिजे आता कशी तरी, म्हणून ती उठते आणि जायला निघते. तर नदी ओलांडण्यासाठी तिला आत्ता ओली वळंती असल्या कारणाने, आत्ताच बाळाला जन्म दिला असल्या कारणाने, अगोदरचं एक बाळ असल्या कारणाने ती विचार करते 3 जण थोडी जाऊ शकतो, नदीला पूर आला असेल, छाती एवढं पाणी असेल, म्हणून विचार करते की अगोदरच्या बाळाला पहिल तिने नेऊन ठेवते आणि आत्ता जन्मलेल्या बाळाला घ्यायला येते आणि नंतर मग 3 जण माहेरा जाऊ. रडत पडत कशी तरी त्या बाळाला तिथे ठेवते किनाऱ्यावरती आणि अगोदरच्या बाळाला पलीकडे नेऊन ठेवते. आता ते बाळ काही 1-1.5 वर्षाचं बाळ म्हणजे काही फारसं समजत नाही, त्याला फक्त इशारा वगैरे समजते, आईनं असे हात केलेलं घेण्याचा, म्हणून तर त्या बाळाला ठेवते. नदीच्या प्रवाहामध्ये उतरते आणि आत्ता जन्मलेल्या बाळाला घेण्यासाठी म्हणून नदीत उतरलेली असते. नदीच्या मधोमध येते, नदीचा प्रवाह असतो, पूर आलेला असतो आणि तेवढ्यात तो पक्षी जो आहे त्या आता जन्मलेल्या बाळावरती भरारी मारण्यासाठी, त्याला उचलून घेऊन जाण्यासाठी येतो आणि तिथे गिरक्या मारतो त्या बाळावरती. हिचं पूर्ण लक्ष त्या पक्षाकडे त्या बाळाकडे असते. त्या पक्षाला हुसकावण्यासाठी, हाणून लावण्यासाठी ती असे हातवारे करत असेल आणि तेवढ्यात मग
अगोदरच्या बाळाला वाटते की आपली आई आपल्याला बोलवत आहे आणि हिचं लक्ष पूर्ण आता जन्मलेल्या बाळावरती, त्या पक्षावरती असते. ही नदीच्या बाहेर निघेपर्यंत तो पक्षी त्या बाळाला आपल्या पंजामध्ये पायांमध्ये पकडतो आणि भरारी मारतो. तेवढ्यात हे अगोदरचं बाळ आईनं बोलवलंय म्हणून पाण्यात उतरते आणि पुराचं पाणी, त्या पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जाते. आता जन्मलेलं बाळ पक्षी घेऊन जातो. काय आपबीती असेल ती शेअर करू शकतो का? ते दुःख, तो त्रास, ते क्रंदन, ते ओरडणं, किती किती ते दुःख असेल, किती किती ती परेशानी असेल, काय ते रडणं असेल. परंतु ती एकदम पागलवश होते, पागलपटाचारा होते, डोक्यावर परिणाम होते. साहजिकच आहे, स्त्री आहे, स्त्रीमध्ये इमोशन्स जास्त असतात, भावनिक असते, स्त्रिया भावनिक असतात जास्त. भावना विवस्ती कशी तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते, नदीच्या बाहेर पडते, धाय मोकलून रडत असते आणि तशीच बाहेर पडल्यानंतर तिला वाटते की आता माहेरा गेल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हातारे मायबाप आहेत, त्यांचं तरी तिकडे जाऊन आता पालन पोषण आपण करू किंवा काहीतरी करू. डोक्यावर तिच्या परिणाम होतो. तिला बोलायचं सुचत नाही, रडायचं सुचत नाही, बसायचं सुचत नाही, कपड्याचं भान राहत नाही म्हणतात तिला. विवस्त्र होते ती आणि इकडे तिकडे अशी डोक्यावर परिणाम झाल्यामुळे फिरते. तिचं नाव पटाचारा आहे बघा, पटाचारा तिला म्हणत होते. आणि मग गावाच्या जवळपास येते तर गावाच्या बाहेर स्मशानभूमी असायच्या. असं म्हटलेलं आहे की त्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा 2 सरण जळत असतात आणि तिथे ते गावातले लोक, मग ओळखीचे लोक, आणि ही मग तिथपर्यंत पोहोचते तर लोक म्हणतात की बाई तुझी वाट पाहिली आम्ही, आम्हाला वाटलं बा तू पळून गेलेली आहेस, येशील की नाही, आम्हाला शाश्वती नव्हती. आताच आम्ही अग्नी डाग दिला, पावसामुळे रात्री घर अंगावर कोसळून आई आणि वडील मृत्युमुखी पडले, आता त्यांना अग्नी डाग दिलेला आहे. ही पूर्ती तिथे सर्व संपली. तुम्ही इमॅजिन करू शकतो, आपण फक्त कल्पना करू शकतो की असं दुःख जर आपल्यावरती आलं तर काय ते दुःख असेल, विचार करा तुम्ही. म्हणजे आपल्या घरातलं कधी कोणी गेलं तर किती दुःख होते आपल्याला. आता आईला, परिवाराला किती दुःख होत असेल ते आपण शब्दांमध्ये वर्णन खरंच करू शकत नाही. ते ज्याचं त्याचंच दुःख आहे, कुणाचं दुःख कोणी घेऊ शकत नाही. हे मी प्रारंभी सुद्धा तुम्हाला सांगितलं, ते दुःख कोणीच घेऊ शकत नाही. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की हे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. मग ती पटाचारा अशीच एकदम वेडी पिसी झालेली पटाचारा एकदा भगवान बुद्धाच्या प्रवचनाच्या तिथे जवळपास जाते. भगवंताची दृष्टी तिच्यावरती पडते आणि भगवान बुद्ध सांगतात की तिला घेऊन या जवळ. तिच्यावरती कपडा टाकतात, ती विवस्त्र असते आणि भगवान बुद्ध तिला शांत करतात, तिला समजून सांगतात की हे पटाचारा, हे जीवन असंच आहे, सर्व लोक इथे जाणारे आहेत, अनित्य धर्म असाच आहे, सगळं जीवनच क्षणभंगूर आहे. जन्म दुःख आहे, म्हातारपणच दुःख आहे, आजारपण दुःख आहे, प्रत्येक व्यक्ती इथे दुःख आहे, मरण दुःख आहे. आपल्या जाण्याने दुसऱ्याला दुःख होते किंवा आपल्या घरातले लोक गेले तर आपल्याला दुःख होते, नाही का. आपण म्हातारे झालो की आपल्याला दुःख होते, दुसरे म्हातारे झाले की त्यांनाही दुःख होते. प्रत्येकाला इथे दुःख आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या घरचं कोणी ना कोणीतरी गेलेलं आहे. या दुःखातून तू सावरली पाहिजे. जर तू सावरली तर तू स्वतःचं भलं करून इथे अनेक लोकांचं भलं करू शकते, असं पटाचाराला उपदेश केला. ती पटाचारा भिक्खुनी बनते म्हणतात आणि भिक्खुनी बनल्यानंतर असा लोकांना उपदेश करते की रडू नका, रडून काही उपयोग नाही, दुःख करू नका, शोक करू नका, त्याने काही उपयोग होणार नाही. तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. जे व्यक्ती गेले त्यांच्यावर जर खरंच प्रेम आहे तर त्यांच्या नावाने दानपुण्य केलं पाहिजे. जे व्यक्ती गेले आपल्या घरातील त्यांच्यावर जर प्रेम आहे, त्यांच्या प्रती आपुलकी आहे, त्यांना मंगलमैत्री दिली पाहिजे ध्यानाच्या माध्यमातून, नाही का. हा भगवंताचा उपदेश आहे आणि म्हणून पटाचारा बदलली आणि जगामध्ये आज पटाचारा बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहे. बुद्धाला शरण आल्यामुळे ताईची त्यामुळे आम्हाला कधी कधी आठवण होते उदाहरणासाठी, म्हणून असे आम्ही उदाहरण सांगत असतो की अशा प्रकारचं दुःख आलं असताना देखील आपली त्रिरत्नांवरती श्रद्धा असल्या कारणाने आपण ही श्रद्धा प्रकट करत आहात. या निमित्ताने हे दानपुण्य करत आहात, या निमित्ताने सील पालन करत आहात, या निमित्ताने एवढ्या लोकांना तुम्ही संधी प्राप्त करून दिली आहे भिक्खू संघाच्या दर्शनाची. हे तुमचं पुण्य आहे, हे दादाचं पुण्य आहे. त्याच्या मरणोपरांत किसा गौतमीला सुद्धा भगवंताने हाच उपदेश केला. एकुलता एक मुलगा किसा गौतमीचा सुद्धा गेला. तिच्या बाबतीत तर असं घडलेलं आहे, किसा गौतमीच्या बऱ्याच दिवसांपर्यंत तिला संतान नव्हती, मूलबाळ नव्हतं. ऐकलं असेल तुम्हाला, मी नेहमी सांगतो हे लोकांचं दुःख कमी करण्यासाठी हे जे काही कथा आहेत बुद्ध शासनामध्ये सांगितलेल्या, ह्या कथा अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे उपदेश पुन्हा पुन्हा जरी सांगितले गेले तरी लोकांचं सांत्वन करण्यासाठी, लोकांचं दुःख कमी करण्यासाठी, त्या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी हे उपदेश अत्यंत महत्वाचे आहेत. तर किसा गौतमीला सुद्धा अनेक दिवसानंतर बाळ होते आणि त्या बाळाला
सर्पदंश म्हणजे त्यालाही सर्पदंश होतो, फुलं तोडण्यासाठी म्हणून दारातल्या झाडाजवळ जातो आणि त्याला पण सर्पदंश होतो, तो पण जाग्यावर गतप्राण होतो. त्या बाळाला ती घेते आणि सगळं गावभर फिरते म्हणतात. त्या श्रावस्ती नगरात सगळ्या दारावर फिरते की बा माझ्या बाळाला कोणीतरी हसवा हो, माझ्या बाळाला कोणीतरी बोलकं करा हो, माझं बाळ आता हसत नाही आहे, रडत नाही आहे, याला काय झालंय बघा. लोकांच्या लक्षात येते, माणसं भावनाविश होतात तेव्हा, म्हणजे भावविभोर होतात, लोक दुःखी होतात, त्यांना सुचत नाही. किंवा जेव्हा कधी आपण दुःखी होतो तर आपल्याला काही सुचत नाही. आणि तेव्हा किसा गौतमीला सुद्धा काही सुचत नव्हतं, परंतु काही सुज्ञ लोक तिला सांगतात हिच्या डोक्यावर परिणाम झाला, ही कुणाचा ऐकणार नाही आणि हिला भगवंताकडे पाठवलं पाहिजे. ती बाळाला घेऊन भगवंताकडे जाते, भगवंताच्या चरणावर बाळाला ठेवते आणि भगवंताला म्हणते, भगवान मी गावभर फिरले हो, पण मला कोणी काही दवा दिली नाही, औषध दिलं नाही, मला बाळाला बोलकं करण्यासाठी, हसवण्यासाठी. तुमच्यावर माझा विश्वास आहे, तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या बाळाला उठवा, जरा हसवा. तर भगवान बुद्ध दिव्य दृष्टीवाले असतात, सर्वज्ञ असतात. लगेचच भगवान बुद्ध काही म्हणत नाहीत असे की आता तुझं बाळ मेलं आणि बस संपला विषय. भगवंताचं उपदेश करण्याची, समज घालण्याची, सांत्वन करण्याची शैली विशिष्ट होती. म्हणून तर पटाचार्य सारखे लोक शरण आले, म्हणून तर किसा गौतमी सारख्या महिला शरण आल्या, म्हणून तर राजे लोक शरण येत राहिले, म्हणून तर सावकार लोक शरण येत राहिले, म्हणून तर राण्या शरण येत राहिल्या भगवंताला. कारण सांगण्याची जी शैली होती भगवंताची, उपदेश करण्याची जी पद्धत होती ती एकदम अतुलनीय होती. आणि त्यामुळे किसा गौतमीला भगवान म्हणतात की गावात जा हे भगिनी आणि मुठभर मोहरी घेऊन ये, तिख्या घेऊन ये. ती लगेच जायला निघते. तर भगवान बुद्ध म्हणतात की अशा घरी मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाहीये. ती त्या धुंदीत असते, ती असं सहज ऐकते आणि जाते गावामध्ये, दारावरती मोहरी मागत असते. सहज लोक देतात, परंतु भगवंताचे शब्द तिला लगेच आठवत राहतात की अशा घरून मोहरी घेऊन यायला सांगितलंय की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही आहे. तर ती विचारते की मग आपल्या घरचं कोणी गेलं तर नाही ना. लोक म्हणतात अरे बाई आमची काल परवालाच आई गेली, कोणी म्हणते वडील गेले, कोणी म्हणते आजी गेली, कोणी म्हणते आजोबा गेले, आमचा एकुलता एक मुलगा गेला, आमचे 2 मुलं गेले, मुलगी गेली, सुनबाई गेली, भाऊ बहीण कोण ना कोणी. आजही असं कोणतं तरी घर आहे का बरं? कोणत्याही जाती धर्माचं असो, कोणतं तरी घर आहे का असं की ज्या घरचं कधी कोणीच गेलेलं नाही आहे? खूप दुःख आहे या जगामध्ये मरण्याचं, घराघरात दुःख आहे, लोक परेशान आहेत. लोक जातात तरणे बाण, पोरं जातात, पोरी जातात कोणाकोणाच्या, अनेक लोक परेशान असतात. कधी कधी गर्भवती माता असतात बघा, पहिल्या वेळेला पण बाळ जाते, दुसऱ्या वेळेला पण बाळ जाते, तिसऱ्या वेळेला पण बाळ जाते. असंही कधी कधी काही माता भगिनीच्या वाट्याला दुःख येते बघा. तर त्यामुळे भगवंताने त्या किसा गौतमीच्या गोष्ट लक्षात आली की असं एकही घर नाहीये की ज्या घरातून कधी कोणी गेलेलं नाही आहे. तिला सुद्धा सावरण्याचा उपदेश केला भगवंताने आणि तिने सुद्धा स्वतःचं दुःख सावरलं आणि बौद्ध साहित्यात ती अजरामर झाली. तिने दान पुण्य करत राहिली, सील पालन करत राहिली आणि ध्यान करत राहिली. तेव्हा आपण कायमस्वरूपी या जीवनाचा अर्थ ओळखला पाहिजे. आपण सुद्धा मरते आहोत, आपल्याला सुद्धा मरण येणार आहे. जेव्हा कधी कर्मविपाक आपले येतील तेव्हा आपणही जाणार आहोत, आम्ही जाणार आहोत, तुम्ही जाणार आहोत. कायमस्वरूपी इथे काही राहणार नाही. कर्माशिवाय काही कायमस्वरूपी राहत नाही. आता भंतेजीने जे सांगितलं, या भवचक्रामध्ये आपण येत जात राहतो, पण जर पुण्यकर्म जास्त असेल, आपलं कुशल कर्म जास्त असेल तर नक्कीच आपल्याला सुगती आहे. परंतु जर पुण्यकर्म कुशल कर्म नाही आहे तर हाही जन्म वाया जाईल आणि भविष्यात जेव्हा कधी जन्म मिळेल, काय जे काय होईल ते वायात जाणार आहे. आणि म्हणून पुण्यकर्म करावं, कुशल कर्म करावं, दुःखातून सावरत राहावं, धार्मिक बनत राहावं, श्रद्धावान बनत राहावं, बुद्धाचे उपदेश ऐकत राहावे आणि आपल्यातले अवगुण काढून टाकत राहावे, आपल्यातल्या सद्गुणांची वाढ करत राहावी, आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार देत राहावेत आणि बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे स्वतःच्या परिवाराला, स्वतःला आपण आदर्श बनवावं. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना तुम्हा सर्वांच्या प्रति व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं
रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।